अहमदनगर जिल्ह्याची जीवदायिनी असलेली मुळा धरणाच्या पाणी साठ्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। सध्या धरणामध्ये 75% पाणी साठा आहे। सध्या धरणाच्या उजव्या कालव्यातून 1152 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे, तर डाव्या कालव्यातून 180 क्युसेक्स पाणी हे खरीपासाठी आवर्तन करण्यात येत आहे। धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली असली तरी सध्या पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे खरीपाची पिकं धोक्यात आल्याचं दिसून येत आहे। मुळा धरण 75% भरला असून आपण या ठिकाणी माझ्या मागे पाहू शकतो की मुळा धरणामध्ये जवळपास 19,500 दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नवीन जी आहे ती नोंद झाली आहे आणि 26,000 दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणामध्ये नवीन पाण्याची नोंद झाली असल्यामुळे 75% धरण भरलं आहे। मात्र धरण परिसरामध्ये गेली 8 दिवसापासून पावसाने उघड दिली असल्यामुळे खरीपाचे पिकं जे आहे ते धोक्यात आले आहे। त्यामुळे मुळा धरणातून उजवा आणि डाव्या कालव्यातून विसर्ग जो आहे तो शेतीसाठी सोडण्यात आलेला आहे। गोविंद साळुंके, साम टीव्ही न्यूज, अहमदनगर।